प्रेक्षक मायबाप सर्व प्रेक्षकांचं मी सहर्ष स्वागत करीत आहे। ही स्पर्धा जर आपण पाहिली ना तर पर्व 4था आहे। मात्र गतवर्षी जी संधी आम्हाला मिळाली होती आणि यंदाच्या वर्षी सुद्धा ही पूर्ण कोर कमिटी टीम आमच्या पाठीशी उभी राहिली आणि त्यांच्या माध्यमातून ही संधी आम्हाला मिळाली। सुरुवातीला त्यांचं मी आभार प्रदर्शित करेन। माजी आमदार मुर्शिदजी ठाकूर म्हणजेच स्वर्गीय पप्पा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केलेली ही सर्वात मोठी रणजी क्रिकेटची स्पर्धा अलिबाग क्रिकेट फार मोठा आहे। अनेक स्पर्धांचा अनुभव आपण घेत असतो, मात्र आजची रणजी क्रिकेट आणि महत्त्वाची मॅच साई जिराड एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय तो म्हणजेच माऊ 11 एकविराथळ। माझ्या समवेत वेदांत कंटक आहेत, सर आकाश मांजरेकर आणि त्यानंतर संदीप जगे सरांचा आवाज सुद्धा आपण ऐकणार आहोत। तत्पूर्वी आपण वळूयात मैदानाच्या दिशेला, ज्या ठिकाणी षटक क्रमांक पहिला थळ एक्सप्रेस म्हणजे सुमेध पत्रे या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी येतोय। ऐकून ज्यांची स्फूर्तिमय गाथा, उंच आहे सह्याद्रीचा माथा, वंदन करतो त्या शिवरायांना, शरणी ठेवून विनम्र माता। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि सरखेल कान्होजी राजे यांच्या अलिबाग नगरीमध्ये हा सामना पाहण्यासाठी आलेल्या सर्व प्रेक्षक मायबापांचं मी सहर्ष स्वागत करतोय। वळूयात मॅचच्या दिशेला, षटक क्रमांक पहिलं सुमेध सज्ज होताना पाहायला मिळेल। स्ट्राईक एंडवरती फलंदाज तयार, मॅच मध्ये मॅच रेफरी तयार। आर यू रेडी फॉर दिस? पहिला चेंडू मैदानावरती येईल, सुमेध सज्ज होईल। या पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता आणि मैदानावरतून फलंदाज ओमकार पाटील बॅक टू द पॅव्हेलियन। फार मोठी विकेट आहे। पूर्णतः जर आपण विचार केला तर यंदाचं वर्ष ओमकारची बॅट प्रत्येक मैदानावरती तळपताना आपण पाहिली होती वेदांत। मात्र पहिल्या चेंडूवरती पूल मारण्याचा निर्धार, फटका फसला आणि समोर स्वतः गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये एक अत्यंत चांगला कॅच घेतला। षटक क्रमांक पहिलं थळ एक्सप्रेस ज्याने रायगड प्रीमियर लीग ही सर्वात मोठी स्पर्धा गाजवली होती। अलिबाग क्रिकेटला बिलॉंग करत असताना ज्या पद्धतीने सुमेध पत्रेने आपला खेळ वाढवलाय, इम्प्रूव्हमेंट इज द की ऑफ द सक्सेस असं म्हटलं जातं। प्रत्येक सामन्या गणित त्यानंतर सुमेध पत्रेचा खेळ बहरला। अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये सुमेधने ॲज अ कॅप्टन म्हणून भूमिका साकारली आणि त्यानंतर मात्र सुमेध एका वेगळ्या उंचीवरती पोहोचलाय। मी असं म्हणेन पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट, पहिली सफलता आणि आता मात्र एक नवीन चेहरा रितेश मात्रेला आपण या ठिकाणी पाहतोय। रितेश जर आपण पाहिलं ना तर साई जिराडच्या या खेम्यामध्ये अनेक वर्ष खेळतोय आणि अगदी त्या माध्यमातून जर आपण पाहिलं ॲज अ बॅट्समन आणि ॲज अ बॉलर त्याचा बऱ्याच वेळा वापर सुद्धा केलाय। ज्या वेळेस संकटामध्ये संघ फसलाय त्यावेळेस रितेशच्या बॅटमधून धावा सुद्धा आल्यात। दुसऱ्या बाजूचा विचार अजून मी केला नाही, कारण त्या ठिकाणी कैवल्य पाटील म्हणजेच विकी ज्याने गतवर्षीच्या सर्व मोठ्या स्पर्धांमध्ये तो जिंकल्या संघाचा भाग होता। विधान म्हटल्यानंतर फार लकी फॅक्टर आहे असं मी म्हणेन। ॲज लाईक अन मोन्या ज्या पद्धतीने अक्षय पाटील प्रत्येक मोठी स्पर्धा जिंकतोय, अलिबागचं नाव मोठं करतोय। वळत मॅचच्या दिशेला मैदानावरती मात्र ह्यूज अपील, फलंदाज रितेश आला काय आणि परत गेला काय। पहिल्या चेंडूवरती ओमकार पाटील, त्यानंतरच्या चेंडूवरती रितेश मात्रे। पंचांवरती दबाव जरूर होता, मात्र मोहम्मद बखवाल यांचा इशारा आपल्यापर्यंत आलाय आणि मैदानावरतून फलंदाज रितेश बॅक टू द पॅव्हेलियन। फार मोठी विकेट आहे। पहिल्या षटकामध्ये 2 महत्त्वपूर्ण सफलता मिळाल्यानंतर सुमेधचा आत्मविश्वास आता 7व्या आसमानावरती असेल आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी लाऊड अपील केली होती नागेश सिद्धला आपण पाहिलं होतं, कारण ही विकेट फार महत्त्वाची होती। पहिलं षटक सुरू केलंय ज्या माध्यमातून पहिल्या 2 चेंडूंवरती कोणती धाव नाही आहे आणि 2 विकेट या ठिकाणी मिळाल्यात आणि कोणती धाव न येताना 2 विकेट आल्यानंतर पुन्हा एकदा स्ट्रॅटेजी काय असेल। 2 षटकांमध्ये बॅटिंग पॉवर प्ले, पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत असतील, षटक क्रमांक 2 ज्याच्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत असतील आणि आता मात्र ऑन हॅट्रिकच्या या उंबरट्यावरती चल लवकरात लवकर या ठिकाणी फलंदाज पाठवा, कारण आजची रात्र जर आपण पाहिली ना तर इथे आपल्याला बऱ्याच मॅचेस कव्हर करायच्यात आणि अशा अनुषंगानं आम्ही तुम्हाला तितका वेळ देऊ शकत नाही आहोत। पहिलं षटक मैदानावरती येत असताना सन्माननीय ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक येईल। सुमेधने बऱ्याच वेळेस हॅट्रिक करून दाखवल्या, मात्र क्रीडा भवनच्या मैदानावरती आज गोलंदाजी मधला क्लास इथल्या प्रेक्षकांना, घरच्या प्रेक्षकांसमोर पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करणार का? सुमेध पत्रे आणि स्ट्राईक एंडवरती मंदार मात्रे।
अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपण मंदारला पाहिलं होतं वेदांत, ज्या पद्धतीने सेन्सिबल क्रिकेट खेळतो, प्रेझेन्स ऑफ माइंडचा चांगला वापर हा नेहमीच त्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांना पाहायला मिळतो. आणि पुन्हा एकदा मंदार स्ट्राईकवरती असेल, ऑन हॅट्रिकवरती सुमित आणि गोलंदाजी करण्यासाठी सुमित तयार. यावेळेस मात्र हॅट्रिक वाचली असं मी म्हणेन, हुकली असं मी म्हणेन. 500 रुपयांचं पारितोषिक लावलं होतं वेदांत. आणि जरूर जर त्या ठिकाणी आपण बघितलं तर क्षेत्ररक्षक पाठीमागे तैनात सुद्धा ठेवलाय, एक स्लिप सुद्धा. नगेशच्या बाजूला जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी द मास्टर ऑफ द रिंग प्रकाश आलेकाना यांना आपण पाहतोय. त्याने अनेक प्लेअरला घडवलंय, अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिले, अनेक नवीन चेहरे या मैदानावरती त्यांनी आणले. आणि त्यामुळे प्रकाश आलेकाना हे नाव फार मोठं आहे असं मी म्हणतोय. वेळेचं रेस्ट्रिक्शन आहे हे लक्षात ठेवा. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटं. चांगला फटका मंदाच्या बॅटमधून. आता मात्र धावा या ठिकाणी येतील. स्ट्राईक रोटेट केली गेल्या. कैवल्य पाटील पहिला चेंडू फेस करेल. म्हणजे पहिलं षटक मैदानावरती सुरू असताना जी आक्रमक गोलंदाजी सुमितने करून दाखवली होती ना वेदांत, आणि त्या गोलंदाजीच्या जोरावरती आतापर्यंत 2 चेंडू 2 धावा आणि 2 विकेट, 2 चेंडू बाकी आहेत. आतापर्यंत सर सामना पाहिला तर अप्रतिम गोलंदाजी, अमेझिंग स्पेल. सुमितला खेळणं फार कठीण आहे असं मी म्हणतोय. मात्र कैवल्य पाटीलची कॅपॅसिटी अख्ख्या अलिबागला, अख्ख्या रायगडला माहिती आहे. पुन्हा एकदा मैदानावरती आपण बघतोय कैवल्य पाटील बॅक टू द पवेलियन. फार मोठी विकेट, बडी मछली जाल में फासी. 3 विकेट्स या ठिकाणी महत्वाच्या घेतल्यात. पहिले 3 ब्रेक थ्रू, पहिले 3 सर्वात मोठे अडथळे या ठिकाणी दूर केलेत सुमित पत्रेच्या गोलंदाजीवरती. आता मात्र कैवल्य पाटील असेल, रितेश म्हात्रे असेल, किंबहुना ओमकार पाटील असेल, या मैदानावरती तंबूच्या आश्रयाला परतलेत. फार मोठी असफलता या ठिकाणी पाहायला मिळते. यष्टांच्या अगदी समोर होता, लेग बिफोर द विकेटचं अपील केलं पंच मोहम्मद बकवाला. सन्मान्य प्रवीणदादा ठाकूर यांच्या माध्यमातून ओव्हर हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक गोलंदाज सुमित पत्रेसाठी आलाय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती लागते केवळ 2. महत्वाच्या विकेट मिळवल्यात. महत्वाची सामन्यामध्ये जर आपण विचार केला ना तर सुमितची गोलंदाजी या मैदानावरती बहरली. माऊ 11 एकविराथळ अलिबाग क्रिकेटमधील 8 नामवंत संघांमधील सर्वोत्तम संघ मी म्हणेन. कारण जेव्हा जेव्हा सुपर 8च्या लढती होतात ना तेव्हा सुद्धा एकविराथळ विरुद्ध साई जिराट बऱ्याच अंशी हा सामना आपल्या सर्वांना पाहायला मिळतो. आणि क्रीडा भवनच्या या मैदानावरती प्रेक्षकांना ही खास पर्वणी असेल. पण आत्तापर्यंत साई जिराटची स्ट्रॅटेजी आपण बघितली त्यामध्ये संपूर्ण निष्फळ आहेत. कमबॅक करतील विश्वास आहे. कारण आतापर्यंत नेहमी साई जिराटचा इतिहास आहे, ते मैदानावरती उतरल्यानंतर गेम कधी सोडत नाही, शेवटपर्यंत लढतात. त्यांचा आजचा इतिहास तुम्ही जर पाहिलात ना तर मैदानावरती प्रत्येक येणारा खेळाडू आपल्या संघासाठी लढतो. त्याच्यामुळे साई जिराट कमबॅक करेल हा आशावाद मैदानावरती आहे. दुसऱ्या बाजूला सुमितने मैदानावरती पहिल्या 3 विकेट घेतल्यात. आता समीर आलाय. समीर बरेच वर्ष क्रिकेट खेळतोय. मिडल ऑर्डरमध्ये समीरने अनेक सामने जिंकवले सुद्धा. मात्र आता या मैदानावरती ॲज पर मॅच सिच्युएशन तुम्हाला खेळावं लागेल. तेच तर्रा चेंडू ज्या पद्धतीनं या चेंडूवरती आपण पाहिलं होतं ना, अतिशय वेगवान गतीनं या चेंडूला हाताळणी केली होती. ज्या पद्धतीनं आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेंडू पडल्यानंतर बॉल ट्रॅकर पाहत असतो किलोमीटर पर हवर, आणि हा चेंडू जर आपण पाहिला ना तर ठिकाणी नक्कीच 131, 135, 140 अगदी या पद्धतीनं मैदानावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं, धावफलकावरती धावसंख्या लागतायत 2 आणि विकेट मिळाल्या 3. तर अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. बॅटिंग पॉवर प्ले सुरू असताना पहिल्या षटकामध्ये 2 धावा आणि 3 विकेट मिळाल्यात. सुमितची गोलंदाजी काय जबरदस्त होती. प्रेक्षकांची हळूहळू गर्दी वाढत चालली आहे, कारण आयकॉन प्लेयर IPL फॉर्मॅटनुसार 4 प्लेयर आपण बाहेरचे मागवलेत. आणि या अनुषंगाने मात्र या मैदानावरती जर आपण विचार केला ना तर नक्कीच त्या प्लेयर्सला बघण्यासाठी गर्दी होईल. प्रत्येक खेळाडूचा एक चाहता वर्ग असतो आणि तो चाहता वर्ग या मैदानावरती आता उपस्थित व्हायला सुरुवात झाली आहे. पहिलं षटक संपलं, 2 धावा 3 विकेट्स. चांगला प्रयत्न केला, समोर क्षेत्ररक्षक तैनात आहे. अजिंक्यच्या हातामध्ये हा चेंडू गेलाय, त्याने चांगला फेक सुद्धा केले. चांगले अटेम्प्ट मैदानावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 मैदानावरती येत असताना गोलंदाजीमध्ये बदलाव. सुरुवातीला सुमेध आला होता आणि आता मात्र श्रेयस पत्रे मैदानावरती उतरलाय. म्हणजे जर आपण पाहिलं ना तर बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह
श्रेयस आणि सुमेध हे दोन गोलंदाज या मैदानावरती बरेच वर्ष खेळलेत. एक खेळाडू त्या ठिकाणी आतमध्ये बसलाय ना, त्याला प्लीज माझी विनंती असेल त्याने बाहेर जाऊन बसायचं आहे, त्याला माझी सूचना असेल. सन्मान्य चित्रलेखाताई पाटील यांच्या बाजूला जे बॅनर्स आहेत त्याच्या मधोमध एक प्लेअर बसलाय, त्याला विनंती आम्ही करतोय की आपण बाहेर जाऊन. अशांक सागरकर त्याला सूचना द्या. यावेळेचा स्ट्रेट बॅटेड फटका, समोर क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून टाटा बाय बाय केल्या चेंडूने. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. इट्स अन ह्यूज वन. सिक्सर, 6 धावा. मी म्हटलं होतं वेदांत, साई जिराट कमबॅक करणं त्यांना माहिती आहे. ते मैदानावरती उतरल्यानंतर सहजासहजी कधीच हार मानत नाहीत आणि त्यांना हार मानणं त्यांच्या रक्तामध्ये नाही आहे. या दरम्यान धावफलकावरती धावसंख्या आता या ठिकाणी बदलेल. कंगारू जंप मैदानावरती घेतल्या आणि या 6 धावांनिशी धावा बनतायत 9. षटक क्रमांक दुसरा श्रेयस पत्रेवरती हल्ला बोल केला. पुन्हा एकदा या चेंडूवरती आपण पाहतोय ज्या पद्धतीनं श्रेयसला मैदानावरती उतरवलं गेलंय ना, त्या पद्धतीनं त्याला कमबॅक करणं, या मॅच मध्ये परतणं, एखादा फटका आल्यानंतर कशा रीतीनं त्या सिच्युएशनला हँडल करणं, संयम मैदानावरती असायला पाहिजे. जर संयम तुम्ही दाखवलात ना तर तुम्ही परिपक्व होऊ शकता. यावेळेचा फटका स्ट्रेट खेळलाय समोर क्षेत्ररक्षक, मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू वन बाउन्स, सीमा पार येतोय. चौकार. या 4 धावा मैदानावरती आल्यात. एक अप्रतिम खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने दृश्य मैदानावरती दाखवली जात आहेत ना, प्रत्येक सामन्यामध्ये आपण बघितलं तर प्रत्येक खेळाडू जो मैदानावरती आलाय, समीरच्या बॅटमधून फटका सुद्धा आलाय. धावफलकावरती आणखीन 4 धावा. आता मॅच बदलल्या. सामन्यामध्ये पलटवार आलाय, सामन्यामध्ये फेरबदल केला गेलाय आणि ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये सुमित पत्रेचा हा आकार मैदानावरती माजला होता ना, त्याला या ठिकाणी उत्तर दिले समीरने या चौकार आणि षटकाराने. नाही नाही नाही, मैदानावरती हा जेल सोडला गेला आणि जेल सोडलाय कोणी तर तो म्हणजेच नागेश सिद्ध. त्यांच्याकडनंही अपेक्षा नाही आहे. ज्या पद्धतीनं अलिबाग क्रिकेटमध्ये आपण सर्वोत्तम प्लेयर्स बघतो ना, अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, अलिबाग प्रीमियर लीग असेल, नागेश सिद्ध हा सर्वोत्तम खेळाडू आहे. त्याच्याकडनं कॅच सुटलाय. 2 षटकं संपलीत. धावा आल्या 13 धावांवरती 3 विकेटचं नुकसान. तर आणखीन 3 षटकांचा खेळ अजून बाकी आहे. श्रेयस पत्रे त्याचं षटक संपलं ज्याच्यामध्ये 11 धावा आल्या, विकेट नव्हती मिळाली. मात्र चांगल्या पद्धतीने त्याने या चेंडूची हाताळणी केली होती. 3 षटकं बाकी आहेत. वेदांत, जर आपण सामना पाहिला ना तर पहिल्या षटकामध्ये विकेट गेल्या होत्या. या षटकामध्ये आपण बघितलं तर धावा आल्यात. तुला काय वाटतंय? नक्कीच क्रीडा भवनचं मैदान जर पाहिलं तर गोलंदाजांसाठी एक चांगलं मैदान किंवा चांगली पर्वणी म्हणता येते आणि त्याच्यामध्ये सुमेध आणि श्रेयस असे गोलंदाज असतील तर निश्चित रूपानं समोरचा संघ जरी किती बलाढ्य असला तरी देखील त्यांच्याकडे क्षमता आहे या धावा रोखण्याची. आणि असं असताना तीच कामगिरी या ठिकाणी आपण केलेली पाहतोय. मग एकीकडे सुमेध असेल, दुसरीकडे जर पाहिलं तर श्रेयस असेल आणि आता तिसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज अशांक साखरकर असेल. कारण या प्रत्येक गोलंदाजाकडे क्षमता आहे. आज जर रायगड जिल्ह्यामध्ये गाव टू गाव किंवा टीम टू टीम फॉर्मॅटमधले कोणते 2 चांगले संघ निवडायला सांगितले तर त्याच्यामध्ये साई झिराड आणि माऊ इलेव्हन एकविरा थळ हे दोन्ही संघ येतील. आणि असं असताना रोह्यामध्ये झालेल्या दहावीर चषकामध्ये विजय मिळवला, त्यानंतर ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठानच्या स्पर्धेमध्ये या संघानं विजय मिळवला आहे. असं असताना निश्चित रूपानं एक चांगल्या लयमध्ये आहे एकविरा थळ संघ आणि मग त्या ठिकाणी ती लय कायम ठेवताना यावेळी अप्रतिम चेंडू अशांक साखरकरच्या माध्यमातून नक्कीच मंदार म्हात्रेसाठी फेकला जातोय. अशांक साखरकर हे नाव भरपूर मोठं नाव आहे. त्यानं कालच्या रात्रीमध्ये देखील अलिबाग प्रीमियर लीगमध्ये अप्रतिम गोलंदाजी केलेली आपण पाहिली आणि तोच अशांक साखरकर या ठिकाणी आता देखील तीच गोलंदाजी कायम ठेवताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन अशांक साखरकर मंदारसाठी. यावेळी मात्र मोठा फटका. मंदार म्हात्रेच्या बॅटमधून एक ब्रँडेड फटका आलाय आणि निश्चितच या ठिकाणी धावफलकाला मंदार म्हात्रेच्या माध्यमातून पोहोचवलं जाईल 19 धावांवर. म्हणजे काय तर एकीकडे यश आपण पाहिलं की सुमित पत्रे आणि श्रेयस पत्रेची भेदक गोलंदाजी, थोडंसं त्याच्यावर झालेलं मिसफिल्ड आणि त्याच्यानंतर आता आपण पाहतोय की अशांक साखरकरवर मंदार म्हात्रेनं केलेलं हे आक्रमण. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. पुन्हा एकदा जाऊया यश मापगावकर याच्याकडे. जरूर वेदांत, आपण जर पाहिलं ना तर या मॅच मध्ये ना
गिव्ह अँड टेक आहे. पहिल्या षटकामध्ये सुमित पत्रेने जबरदस्त गोलंदाजी केली होती, त्यानंतर श्रेयसवरती आक्रमण केलं होतं. आता मंदारच्या बॅटमधून आपण फटका पाहिला डीप बॅकवर्ड स्कोअर लेग रिजनला, तो षटकार या ठिकाणी लगावला गेला आणि पुन्हा एकदा आशांक साखरकरची गोलंदाजी सुरू केली गेली. यावेळेस नाही नाही नाही, आशांकला खेळणं इतकं सोपं नाही आहे. या मैदानावरती आशांक साखरकर बरेच वर्ष खेळलाय, अनेक वर्ष या मैदानाचं अनालिसिस त्याने केलंय, बऱ्याच मोठ्या स्पर्धांतून आशांकने रिप्रेझेंटेटिव्ह केलंय आणि या माध्यमातून जर आपण पाहिलं ना तर आशांक साखरकर या मैदानाचा पूर्ण लेखाजोखा घेऊन मैदानावरती उतरलाय. आणि पुन्हा एकदा आशांक या चेंडूवरती आपण बघितलं नियंत्रण सुटलं होतं, ताबा सुटला होता, आउट ऑफ दी कंट्रोल, वाईट मैदानावरती आलाय. तर आपण हे सामने बघतोय ना प्रोलिंगच्या माध्यमातून आहेत आणि 1 लाख सबस्क्रायबर होण्यासाठी केवळ आता 900 बाकी राहिलेत. जर या ठिकाणी तुम्ही सर्वजण हा सामना बघताय ना तर प्रोलिंकला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या प्रत्येक स्पर्धांचा आनंद तुम्ही घर बसल्या लुटा. तो वळूयात पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेला. आशांक साखरकर, मंदार मात्रेच्या बॅटमधून फटका जरूर चांगला आलाय, समोर क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचा आहे, चांगलं फिल्डिंग मैदानावरती दाखवतोय, चांगली फेक त्या ठिकाणी केलंय आणि धावफलकावरती धावसंख्या मिळेल 1. कारण प्रत्येक चेंडू हा षटकार किंवा चौकार मारण्यासारखा नसतो, काही चेंडूवरती तुम्हाला सिंगल डबल देखील या ठिकाणी खेळाव्या लागतात. ॲज पर मॅच सिच्युएशन जर आपण पाहिलं ना तर विकेट वाचवणं याचा विचार सुद्धा साई जिराट करत असेल. किंबहुना आज जर मॅचमध्ये आपण बघितलं अजिंक्य वैती, अर्पित वैती आहे का हे सुद्धा पाहण्याजोगं असेल. अर्पितला आपण बघितलं, अजिंक्य वैती फार मोठं अलिबाग क्रिकेटचं आता नाव आहे, कारण ज्या खेळाडूने सुरुवात केली होती आणि यंदाचा हंगाम त्याने याच मैदानावरती गाजवलं सुद्धा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती, 21 धावा आल्या, 3 विकेट. यावेळेचा समीरचा फटका समोर क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरच्या रिजनला, चांगला प्रयत्न केला, एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. वेट फॉर अंपायर डिसिजन हियर. थर्ड अंपायर रिव्ह्यू घेतला गेला, डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम DRS. ज्या पद्धतीनं डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम हे नाव आल्यानंतर तुला पहिल्या क्षणी कोणाचं नाव आठवतं? तर मला आठवतं महेंद्रसिंग धोनी यांचं. कारण ज्या पद्धतीनं ज्या वेळेस त्यांनी रिव्ह्यू घ्यायला सांगितलं ना 98% ते रिव्ह्यू सक्सेसफुल आलेत. आणि ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं वेदांत या मैदानावरती रिव्ह्यू घेतला गेलाय मोहम्मद बकवास सरांच्या माध्यमातून. फलंदाज क्रीजमध्ये पोहोचलाय का, मंदार मात्रे या ठिकाणी फ्रेममध्ये दिसतोय का हे पाहण्यासाठी थर्ड अंपायरला नियुक्त केलं गेलंय. आणि 3रे पंच आमचे आहेत पुरुषोत्तमजी भगत, मॅन फ्रॉम तेरोंडा. विचार केला जाईल. तर वळूयात आपण मॅचच्या दिशेला, ज्या ठिकाणी रिझल्ट डिक्लेअर केला जाईल अगदी थोड्या क्षणामध्ये. 1 धाव सुद्धा महत्वाची आहे, प्रत्येक धावेसाठी संघर्ष सुरू आहे. जी सुरुवात आज जिराटने केली होती अशी सुरुवात जिराट कधीच करत नाही वेदांत. जिराट नेहमी आक्रमक असतो, मात्र मैदानावरती खेळत असताना आज माऊ 11 एकविरा संघाचा गोलंदाज सुमित पत्रेने काय जबरदस्त गोलंदाजी केली. प्रत्येक आलेल्या या फलंदाजावरती त्याने दबाव प्रक्षेपित केला आणि त्यानंतर मात्र कोणत्याही फलंदाजाला डोकं वर काढू दिलं नाही. ज्या दरम्यान जर आपण विचार केला ना तर मैदानावरती समीर आणि मंदार या दोघांनी स्टेबल सुरुवात केली. आपल्या संघासाठी ते मैदानावरती थांबलेत आणि त्यानंतर एखादा क्षण असा आला की या ठिकाणी पंचांना सुद्धा 3ऱ्या पंचांची दात मागायला लागली. प्रोलिंगच्या माध्यमातून तुम्ही स्पर्धा लाईव्ह बघताय. येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेसाठी प्रोलिंगला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अपडेट मिळतील. स्क्रीनवरती डिसिजन येईल, सर्वांच्या नजरा त्या ठिकाणी असतील आणि फलंदाज मैदानावरती बाद असेल, आउट OUT. फलंदाज बाद मैदानावरती, फार मोठी विकेट, मंदार बॅक टू द पवेलियन. आता मात्र जर आपण विचार केला ना जिराटच्या बॅटिंग लाईनअपचा 11वा प्लेयर सुद्धा मैदानावरती त्यांनी उतरला, तो सुद्धा षटकार मारण्याची कॅपॅबिलिटी ठेवतो. मात्र अशा वेळेस मैदानावरती एक प्रमुख फलंदाज येणं महत्वाचं आहे वेदांत. ज्या माध्यमातून सामना आपण पाहतोय ना तर सामना फसलाय, तारणहार आला पाहिजे, संकटमोचक आला पाहिजे आणि अगदी त्या क्षणी अजिंक्य वैतीला या ठिकाणी आपण पाहतोय तो मैदानावरती उतरलाय.
अजिंक्य वैतीची फलंदाजी अनेक वर्ष आपण बघितल्या. अजिंक्य वैतीचा क्लास बॅटिंग मधला आपण पाहिलाय. काम अँड कूल क्रिकेटर आहे. ज्या पद्धतीनं मैदानावरती ज्या ज्या वेळेस आपण बघतो ना, ॲज लाईक अन ऑस्ट्रेलियन क्रिकेटर त्याच्याकडे बघितल्यानंतर वाटतं आपल्याला. या मैदानावरती अजिंक्य वैतीने अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा आपल्या फलंदाजीमध्ये काय गुणवत्ता आहे ही सर्वांसमोर मांडली होती आणि त्याच्यामुळे अजिंक्यला कमी लेखून चालणार नाही. दुसऱ्या बाजूला अशांक साखरकर आहे. अगदी त्या माध्यमातून जर आपण विचार केला 22 धावा धावफलकावरती 4 विकेटच्या नुकसानावरती षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती अशांक सज्ज होईल. बॅटची कडा जरूर घेतली होती. चेंडू गेला डिक्लेअर झोनच्या दिशेला. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या अंती धावफलकावरती धावसंख्या आता मात्र बनते ना 23 धावा. 2 षटकं बाकी आहेत वेदांत. तर अजिंक्य वैती मैदानावरती उतरलाय. नॉन स्ट्राईक एंडवरती समीर आहे आणि आता मात्र खरी मजा पाहायला मिळेल. सामन्यामध्ये आपण बघतोय ना 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी दिला गेलाय. जर 20 मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटकं पूर्ण नाही केलेत ना तर मात्र या ठिकाणी एक खेळाडू तुम्हाला 30 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमावलीनुसार आपण सर्वता टेनिस क्रिकेटमध्ये बरेचसे नियम आपण लागू केलेत आणि या अगदी त्या माध्यमातून अद्ययावत क्रिकेट आपल्या सर्वांना पाहायला मिळतं. अजिंक्य वैते स्ट्राईकवरती उभा आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती समीर. संघाला धावांची आवश्यकता. ही धावसंख्या अजिंक्यच्या बॅटमधून येणार का, किंबहुना या मॅचमध्ये सुमेध पत्रे ज्याने पहिल्या षटकामध्ये प्रमुख 3 फलंदाजांना गारद केलं होतं तोच सुमेध मैदानावरती यावेळेस प्रतिस्पर्धी अजिंक्य वैतीची विकेट मिळवणार का याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. षटक क्रमांक 4 करूयात सुरुवात. ज्या ठिकाणी सुमेध गोलंदाजी करण्यासाठी तयार. स्ट्राईकवरती अजिंक्य वैते. ही अपील आहे ना या मैदानावरती दबाव प्रक्षेपित करण्यासाठी केली होती. कारण अजिंक्य वैती जर मैदानावरती थांबला तर मैदानावरची सिच्युएशन काही वेळामध्येच तो बदलू शकतो हे समोरच्या संघाला सुद्धा माहिती आहे. मात्र अशा ठिकाणी आपण जर बघितलं तर पहिला चेंडू पडल्यानंतर खालून गेला होता. पाणबुडीसारखी डुबकी मारली होती आणि त्यानंतर मात्र अजिंक्य वैतीकडे कोणतेही प्रतिउत्तर नव्हतं. या चेंडूवरती सुमेधने दाखवलंय की नाही ही झुंज फार मोठी आहे. हा संघर्ष फार मोठा आहे. मैदानावरती लढायचं आहे, मैदानावरती जिंकायचं आहे तर तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील. धावा 23. 4 विकेट या ठिकाणी गेल्यात. 14 षटक प्रगतीपथावरती सुमेध पत्रे मॅन फ्रॉम थर्ड. बॅटची कडा घेतली होती. चेंडू डिक्लेअर झोनला गेलाय. स्कोरबुक वरती आपण धावसंख्या जर पाहिली ना तर मैदानावरती आता मात्र 24 धावसंख्या. 24 धावांवरती 4 गडी बाद. 14 षटक अत्यंत महत्वाचं आहे. या षटकावरती ना वेदांत बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील कारण 5 षटकांमध्ये 50 ते 60 अपेक्षित होत्या. मात्र आता 50 किंवा 25 जरी बनल्या ना तरी साई जिराट चांगली गोलंदाजी करू शकतो असा आशावाद त्यांच्या मनामध्ये असेल. या दरम्यान पुन्हा एकदा सुमेध गोलंदाजीच्या ट्रॅकवरती असेल. हा फटका मैदानावरती एक्झिक्यूट केला डीप स्कोअरले क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तयार आहे. ही धावफलकावरती घेतली सुद्धा गेल्या आणि धावांमध्ये थोडासा बदलाव येईल. 25 धावा. 4 महत्वपूर्ण खेळाडूंना गमवलंय आणि आता मात्र जे झालंय ते झालंय. मात्र या सिच्युएशनला समीर थळे आणि अजिंक्य वैती याच्या बॅटमधून धावा येणं महत्वाचं आहे. जर असं झालं ना तर साई जिराट या मॅचमध्ये परतेल. अन्यथा एकविरा थळची बॅटिंग लाईनअप सर्वदूर प्रचलित आहे ज्याच्यामध्ये नागेश सिद असतील, अशांक, त्याच्यानंतर यश असेल, आदिल कुरेशी असेल, असे एकामागोमाग येणारे एक महारथी या सर्वांना आपण बघणार आहोत. अजिंक्यला विसरून कसं चालेल. त्यामुळे मॅच जर टफ व्हायची असेल ना तर धावा येणं महत्वाचं असेल साई जिराटच्या माध्यमातून. बॅटची कडा घेतली होती. पाठीमागे बॅनरवरती आपण बघतोय 2 फोटोज आहेत. सन्माननीय स्वर्गीय आमदार मनोषजी ठाकूर म्हणजे सन्माननीय पप्पा आणि बाजूला मिस यू आद्य अशी टॅगलाईन सुद्धा लिहिली गेल्या आणि आद्याची आठवण आपल्या सदोतीत येईल वेदांत. कारण थँक्यू. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय नैना शिरदनकर मॅडम या ठिकाणी आपली रजा घेत आहेत. थँक्यू सो मच. आपली उपस्थिती या स्पर्धेसाठी प्रार्थनीय आहे. मी या ठिकाणी विनंती करतो सन्मान्य निखिलजी मयेकर यांना आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतवा. या स्पर्धेच्या निमित्तानं मैदानाच्या आत आता मात्र मोठा फटका आलाय. कॅप्टन कूल समीर थळे मैदानाच्या आत आग ओकताना पाहायला मिळतोय आणि मग स्पेशल इनिंग मैदानाच्या आत आहे. व्यासपीठावरती स्पेशल व्यक्तिमत्व सुद्धा पाहायला मिळत आहेत.
व्यासपीठावरती सन्माननीय ॲडव्होकेट दिनेशजी सोष्टे साहेब, ग्रुप ग्रामपंचायत केहीमचे विद्यमान सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या ठिकाणी विनंती करेन की आपण त्यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करूयात. त्याच वेळेला आशिषजी गोंधळी साहेब, रेवदंडा ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य, त्याच वेळेला निखिल जुमयेकर साहेब यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या सर्व रती महारथी या सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूयात. सर्वप्रथम ॲडव्होकेट दिनेश सोष्टे साहेब, ग्रुप ग्रामपंचायत केहीमचे विद्यमान सदस्य. मी पिंटे ठाकूर यांना विनंती करतोय, सर आपल्या शुभ हस्ते सन्मान्य दिनेशजी सोष्टे साहेब यांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. पिंटे ठाकूर साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण दिनेशजी सोष्टे यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. त्याच वेळेला सन्मान्य प्रवीणजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण उमेशजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करूया. काल आपण पाहिलं दिनेशजी सोष्टे साहेब यांचा जन्मदिवस होता, त्यांना आपण वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देऊयात. शुभेच्छा लेट आल्यात, मात्र थेट शुभेच्छा सुद्धा देऊयात. हे व्यासपीठ फार महत्वाचं आहे. माजी आमदार मधुशेठ ठाकूर स्मृती चषक 2025 सन्मान्य दिनेशजी सोष्टे साहेब यांचा आपण यथोचित मान सन्मान केला. त्याचसोबत सन्मान्य आशिषजी गोंधळी साहेब, ग्रुप ग्रामपंचायत रेवदंडाचे विद्यमान सदस्य, त्यांचे सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करूयात. उमेशजी ठाकूर आणि प्रवीणजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आणि त्याच वेळेला पिंटे ठाकूरजी सुद्धा आपल्याला जॉईन करतील. व्यासपीठावरती आशिषजी गोंधळे यांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्प आणि अगदी त्याच वेळेला झाडे लावा झाडे जगवा, स्वच्छ अलिबाग, सुंदर अलिबाग, ग्रीनरी वाला अलिबाग आणि त्याच वेळेला सन्मान्य निखिलजी मयेकर यांचं सुद्धा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करूयात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरून दस्तक दिली जाईल. यू ब्युटी, जबरदस्त खेळ मैदानाच्या आत. समीर थळे आज मैदान गाजवतायत. म्हणजे एका क्षणाला वाटलं होतं की माऊ 11 एकविरा थळ संघ अभ्यास करून आला होता, तो म्हणजे कैवल्य पाटीलचा, मात्र एक्झाम मध्ये क्वेश्चन आलाय समीर थळेचा, ज्याचं उत्तर नाहीये. व्यासपीठावरती सन्मान्य निखिल जुमयेकर, अगदी त्याच वेळेला प्रशांतजी संसारे साहेब यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. निखिल जुमयेकर यांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. अगदी त्याच वेळेला प्रशांतजी संसारे साहेब यांचं सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करूयात. मी या ठिकाणी विनंती करेन उमेशजी ठाकूर, प्रवीणदादा ठाकूर यांना की आपल्या शुभ हस्ते प्रशांतजी संसारे साहेब यांचा सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करूयात. झिराड संघ मैदानावरती खेळतोय. प्रशांत संसारे साहेब, झिराड यांचं सुद्धा एक नातं जवळचं आहे. एक उद्योजक म्हणून प्रशांतजी संसारे यांची भूमिका आणि मग त्यांना असणारी गाड्यांची आवड, हा सुद्धा एक अलिबागमध्ये फार चर्चेचा वेगळा विषय आहे. त्यांच्याकडे ज्या पद्धतीचा गाड्यांचा ज्या पद्धतीचा संच आहे ना, तो सुद्धा वेगळा आहे. आणि त्यांच्या समवेत असलेले सहकारी, त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करूयात. सन्मान्य अनिलजी भिंगारडे, माजी रणजीपटू, त्यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान करूयात. बघा, क्रिकेटशी जोडले जाणारे हे व्यक्ती आहेत आणि त्या सर्व मान्यवरांचं स्वागत करणं, सत्कार करणं हे आम्ही आमची जबाबदारी समजतो. मधुशेठ ठाकूर अर्थात स्मृती चषक 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं सर्व मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. अनिलजी भिंगारडे, माजी रणजीपटू, या ठिकाणी उपलब्ध झालेत. धन्यवाद सर, आपण सुद्धा या स्पर्धेसाठी आम्हाला जॉईन केलात. मैदानाच्या आत वैतीच्या बॅटमधून अजिंक्य असा फटका, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आलाय. वळूयात कॉमेंट्री बॉक्स यांकडे. थँक्यू सो मच आकाश सर. या मॅच मध्ये आपण बघितलं ना, तर अजिंक्य वैते एक रिस्पॉन्सिबल क्रिकेटर आहे. जबाबदारी घेऊन खेळणं हे फार कमी लोकांना जमतं आणि अजिंक्य वैते त्यामधला एक महत्वाचा खेळाडू आहे. या मॅच मध्ये जर आपण बघितलं ना, मॅच सिच्युएशन आता बदलली आहे. मी म्हटलं होतं की साई झिराड कधी हार मानत नाही, साई झिराडला कमबॅक करता येतो आणि त्या वाक्यांवरती आज अजिंक्य वैतीने खरं उतरून दाखवलंय. 27 धावा धावफलकावरती 4 विकेट या ठिकाणी गमावल्यात. षटक क्रमांक 5 मैदानावरती आपण बघतोय. एक महत्वाचं षटक जमीरच्या माध्यमातून आले आणि अजिंक्य वैतीच्या बॅटिंगचा क्लास हा पुन्हा एकदा तुम्हाला तो मैदानावरती दर्शवतोय. गोलंदाज जमीर सज्ज असेल, स्ट्राईक एंडवरती अजिंक्य वैती. यावेळेचा फटका अजिंक्य ठोकतोय. चेंडू लॉंग ऑफ वरून, चेंडू सेकंड टियर मध्ये सीमारेषा पार. अजिंक्य बँडेड फटका, षटकार. हे जे मैदान आहे ना, असं वाटते की
अजिंक्यचं स्वतःचं घरचं मैदान आहे की काय? अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ज्या सहजतेने त्याने मैदानावरती फटके मारले होते, या सामन्यामध्ये सुद्धा सामना संपूर्ण फसला होता आणि धावफलकावरती 53 धावा आल्यात. 53 कम्स अप, 53 रन्स फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. अजिंक्य वैते या मैदानावरती पुन्हा एकदा आपल्या संघासाठी संकट मोचक ठरलाय. मी आल्या क्षणी म्हटलं होतं, आणखीन 2 चेंडूंवरती 2 सिक्सर आले ना तर ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचा पारितोषिक येईल. म्हणजे अलिबागमध्ये पैसा उडतो तो तुम्हाला फक्त खेचता आला पाहिजे आणि ज्या माध्यमातून अलिबाग क्रिकेट प्रगत होत चाललंय. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर 10 षटकांचे सामने व्हायचे, त्यानंतर 8, 6 आणि आता आपण बघतोय 5 षटकांची मॅच. रणजी क्रिकेटचा एक वेगळा थरार या ठिकाणी आपण अनुभवतोय. अजिंक्य वैते एका वेगळ्या लईमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चेंडूवरती धाव मिळते, 1 बॅट कनेक्शन होतं. धावा या ठिकाणी पाहायला मिळतील 54. निराटकरांची बॅटिंग लाईनअप फार मोठी आहे वेदांत आणि यामुळे जर आपण पहिल्या विकेट जाऊन सुद्धा त्याने आतापर्यंत 54 बनवल्यात. 1 चेंडू अजून बाकी आहे. जर मैदानावरती आणखीन 1 षटकार आला तर मॅच पुन्हा टर्न करेल, किंबहुना विकेटची संभावना सुद्धा पाहायला मिळू शकते. पाचवं षटक, 1 अंतिम चेंडू, पहिल्या इनिंगचा खेळ. समाप्तीच्या दृष्टिकोनातून जर पाहिला आपण, सांगतेच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिला, 1 चेंडू बाकी, 1 टू गो. हा चेंडू अत्यंत चांगल्या रीतीने हाताळला होता, सन्मान दिला होता. 1 धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय, दुसरी धाव सहज पूर्ण करतोय आणि आता मात्र मैदानावरती जे चित्र आपण पाहिलं ना तर अब तक 56 धावा, 56 रन स्कोरबुक वरती आहेत. संपूर्ण मॅच मध्ये समीर तळे 13 चेंडूवरती 27, अजिंक्य वैते 7 चेंडूवरती 17 आणि या सामन्यामध्ये सुमेध पत्रेने इतकी जबरदस्त गोलंदाजी केली होती ना तर असं वाटत नव्हतं की कुठे 50 धावांपर्यंत साई जिराट पोहोचेल. मात्र क्रिकेटमध्ये होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. धावा आल्यात 56, 57 धावांचं टार्गेट तुम्हाला अचीव करायचंय. माऊ 11 एकविरा थळ घेऊयात थोडासा ब्रेक. मायक्रोफोनवरती आम्ही करतोय बदल आणि आमचे साथी समालोचक मित्र मॅन फ्रॉम मल्लांड वेदांत कंटक आम्हाला जॉईन करतील. धन्यवाद. ओव्हर टू वेदांत. थँक्यू. मृणाल वरसोलकर, आपण तयार राहायचं आहे. यातून विजेता होणाऱ्या संघासोबत लगेच आपला सामना असेल. यस मृणाल तयार आहे. थँक्यू यश. या ठिकाणी आपण पाहतोय आजची ही अंतिम रात्र. या स्मृती चषकाची पहिला सामना झाला. जय मल्हार अलिबाग विपक्ष नागवा वॉटर स्पोर्ट साखर. त्याच्यामध्ये नागवा वॉटर स्पोर्ट साखर संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला जय मल्हार अलिबाग संघानं. आणि त्याच्यानंतरचा सामना माऊ 11 एकविरा थळ आणि साई जिराट. असं असताना कशा प्रकारचा खेळ आजच्या रात्रीमध्ये केला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. निश्चितच आपण जर पाहिला तर या दोन संघांच्या दरम्यान हा थरार, हा सामना रंगताना आपण पाहतोय. 57 धावांची गरज आहे, ती म्हणजेच माऊ 11 एकविरा थळ संघाला. आता आपण पाहिलं तर साई जिराट संघाकडून सलामीला ओमकार आला होता, त्याच्यासोबत कैवल्य होता. त्याच्यानंतर जर पाहिलं तर रितेश आला, त्याच्यानंतर मंदार आला, समीर आला, अजिंक्य आला. पण खरं काम जर कोणी केलं असेल तर मंदारनं, समीरनं आणि अजिंक्यनं केलं. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं होतं की अर्पित वैती देखील येणं बाकी होता, परंतु त्याच्यावरती वेळ आली नाही. निश्चित रूपानं आता जर आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 57 धावांची गरज असेल, ती म्हणजेच माऊ 11 एकविरा थळ संघाला. थळ संघाबद्दल सांगायचं झालं तर काल आपल्याला थळचे भरपूर संघ खेळताना पाहायला मिळाले. मग सागरी गणेश थळ असेल, त्याच्यानंतर मंगळमूर्ती थळ असेल, त्याच्यानंतर मला वाटतं 3 संघ काहीतरी काल थळचे खेळले ना, 2 संघ खेळले. आणि आज जर पाहिलं तर आज माऊ 11 एकविरा थळ संघ खेळतोय. म्हणजे थळमधले 3 प्रॉपर संघ कालच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ आणि कशा प्रकारचा खेळ करताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच आजच्या रात्रीमध्ये आपल्याला मोठमोठे आयकॉन्स प्लेयर या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. आपण या स्वर्गीय माजी आमदार मधुशेठ ठाकूर स्मृती चषकाचं
इंस्टाग्राम पेज ओपन केलं तर त्याच्यावर सगळं अपडेट आलं होतं. म्हणजे सावलेश्वर सावळा संघ आज आपल्याला खेळताना दिसेल, आपल्याला आज RCC पेठ संघ एक मोठा संघ खेळताना दिसेल, पेण संघ खेळताना दिसेल, त्याच्यानंतर तळेखार सारखा मोठा संघ खेळताना दिसेल, अक्षय पाटील मोन्याचा नवखार संघ खेळताना दिसेल, सासवणे संघ दिसेल, झालकंड दिसेल, बेलोशी दिसेल, त्याच्यानंतर पवन केने, अक्षय पवार, उस्मान पटेल, सुलतान खान, आयुब शेख, बिलाल शेख, त्याच्यानंतर जिशान खान, त्याच्यानंतर दिनू कांबळे, शुभम जाधव, हुसेन टाके, मयूर पन्हालकर, त्याच्यानंतर धीरज भोईर, घारू आणि गंगाधर इंगळे यासारखे आयकॉन आपल्याला पाहायला मिळतील. आपले जे मंडपवाले आहेत त्यांना विनंती आहे की आपला टेम्पो जो आहे थोडासा बाजूला करा. गाड्या येताना जाताना आपला टेम्पो मध्ये येतोय, त्यामुळे विनंती केली जाते मंडपवाले थोडा टेम्पो बाजूला करा. सन्माननीय पिंट्याशेठ ठाकूर यांची गाडी त्या ठिकाणी जायची आहे, त्यामुळे आपण लगेचच टेम्पो बाजूला करा. थँक्यू सो मच. त्यानंतर अजून आयकॉन्स आपण पाहिले तर निखिल पारवे दिसेल, आपल्याला महेंद्र अंधेरे दिसेल आणि अजून कित्येक खेळाडू आहेत जे निश्चित रूपानं आजच्या रात्रीमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर सामना सुरू करतोय. जिंकण्यासाठी 57 धावांची गरज 5 षटकांमध्ये असेल, ती म्हणजेच माऊ 11 एकविरा थळ संघाला. आणि असं असताना माऊ 11 एकविरा थळ संघ हे आव्हान घेऊन मैदानात उतरला असेल तर मग हे आव्हान चेस करण्याची क्षमता जी आहे ती क्षमता नक्कीच एकीकडे नागेश शीद आणि दुसरीकडे समित्र म्हात्रे या दोघांकडे देखील आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रितेश आलाय. रितेश म्हात्रे याच्या माध्यमातून पहिलं षटक येईल. पहिल्या षटकामध्ये काय केलं जाईल हे पाहिलं जाईल. आणि असं असताना 58 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय तो म्हणजेच माऊ 11 एकविरा थळ संघ. नागेश शीद हे एक मोठं नाव आहे, चांगली फलंदाजी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. पहिला चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु रितेशकडे जो वेग आहे, तेज तर्रार गोलंदाजी टाकण्याचं जे कौशल्य आहे, जे पोटेन्शियल आहे, हे पोटेन्शियल निश्चित रूपानं या ठिकाणी रितेशच्या माध्यमातून सिद्ध केलेला आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू हा देखील अप्रतिम चेंडू आपण पाहिला, परंतु पंच मोहम्मद बकवाल या चेंडूवर नाराज आहेत, नाखुश आहेत. त्यांनी मात्र सांगितलं की चेंडू हा ऑफस्टिकच्या थोडा जास्त बाहेर निघाला होता आणि त्यामुळे या चेंडूला स्वैर घोषित केलंय, वाईट घोषित केलंय. पंचांच्या माध्यमातून तीनही ऑफिशियल पंच आपल्याशी जोडले गेले. एकीकडे पुरुषोत्तम भगत असतील, दुसरीकडे शैलेश महाडिक असतील आणि तिसरीकडे मोहम्मद भाई असतील. तत्पूर्वी हा फटका नक्कीच जर पाहिलं तर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉईंट रिजनला डिक्लेअर झोनमध्ये जातोय. नागेश शीदच्या बॅटमधून पहिली धाव या ठिकाणी मंगलमूर्ती थळ संघाच्या खात्यातली दुसरी धाव आपल्याला पाहायला मिळते आणि 2 चेंडू 2 धावा धावफलकावर आहेत. स्कोररच्या भूमिकेत जे कालपर्यंत किंवा जर पाहिलं तर कालपासून माझ्या नजरेत याचा स्कोरर म्हणून मी पाहतोय, कारण एक अप्रतिम पंच आहेत संकेश ढोले. आता याचा स्कोरर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजानं जी लय पकडली ती अगदी योग्य लय आहे आणि निश्चित रूपानं ती लय पकडून या ठिकाणी रितेशच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते, कारण त्याला नागेशचा स्ट्रॉंग झोन माहिती आहे. नागेश शीद अंदाधुंद फटके खेळत नाही, त्याचे फटके जर पाहिले तर तंत्रशुद्ध असतात आणि असं असताना त्याला रोखून धरण्यासाठी ऑफस्टिकच्या बाहेर गुडलेन स्पॉटवर टाकलेले चेंडू नेहमी प्रभावी ठरतात. पुढचा चेंडू यावेळी मात्र बघा शफल होऊन खेळण्यासाठी भाग पाडलं. हा फटका नागेश शीदचा नॅचरल फटका नव्हता, तो बनवून मारायला गेला होता. 4 चेंडू या ठिकाणी फेकले गेले, 3 धावा धावफलकावर आहेत. निश्चित रूपानं आपण पाहतोय नागेश शीदच्या माध्यमातून रितेशच्या माध्यमातून अप्रतिमरित्या गोलंदाजी केली जाते. बघा स्प्रे घेऊन जायचा आहे. येतोय स्प्रे येतोय. यष्टीरक्षकाच्या हाताला थोडीशी दुखापत झाली. नंतर पार्थ षटकानंतर घेऊन जायचंय. पार्थ घरत आपल्याशी जोडला गेलाय. कालच्या रात्रीमध्ये अप्रतिम गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून झाली असा पार्थ घरत आपण पाहतोय. 4 चेंडू फेकले गेले, 3 धावा धावफलकावर आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रितेश गोलंदाजी मार्कवर नागेश शीदसाठी. यावेळी मात्र हा चेंडू नक्कीच यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाकडून चूक झाली. 1 धाव देऊन जाईल. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर 4 धावा लगावल्या जातील, पण रितेश म्हात्रेचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पुढचा चेंडू यावेळी देखील अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळतोय, तो म्हणजेच गोलंदाज रितेशच्या माध्यमातून. षटक संपलं. पहिल्या षटका अखेर बिनबाद 4 धावा
या धावफलकावर आहेत आणि असं असताना उर्वरित 4 षटकांमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी आणि फलंदाजी होणार हे पाहणं गरजेचं आहे. तत्पूर्वी या ठिकाणी या मंचावर सन्माननीय सुरेश काका घरत यांचं आगमन झालेलं आहे. एक अप्रतिम टीम ओनर आहेत. PNP चषकाच्या पहिल्या पर्वाचे विजेते सुरेश काका घरत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी उमेश दादांना विनंती करतो आपण सुरेश काकांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्यानंतर सन्माननीय साहिलजी म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नक्कीच साहिल म्हात्रे विनंती आहे आपण देखील पुढे यायचं आहे. मी उमेश दादांना विनंती करतो साहिल म्हात्रे यांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आणि त्याचबरोबर साहिल म्हात्रे यांचा सर्वात आधी सन्मान होतोय. त्याचबरोबर ॲडव्होकेट शोधनजी ठाकरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पाहतोय साहिलजी म्हात्रे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. एक सन्मान चिन्ह, एक पुष्पकुंडी, एक वृक्षकुंडी आणि जर पाहिलं तर एक शाल देऊन. त्याचप्रकारे जर पाहिलं तर ॲडव्होकेट शोधन ठाकरे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो उमेशदादांच्या हस्ते शोधन ठाकरे यांचा सन्मान केला जाईल. ते सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर सन्माननीय भालचंद्रजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. अप्रतिम फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी खेळलं जात आहे. सन्माननीय भालचंद्रजी म्हात्रे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो नक्कीच उमेशदादांना की आपण म्हात्रे साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर सन्माननीय सज्जादभाई सय्यद देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो उमेशदादांना की आपण सज्जादभाईंचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर सज्जादभाईंचा सन्मान होतोय. त्याचबरोबर सन्माननीय रोहनजी बारसकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच विनंती असेल आपण देखील सन्मान स्वीकारायचा आहे. या ठिकाणी या स्मृती चषकाच्या प्रित्यर्थ या ठिकाणी आपला सर्वांचा सन्मान केला जातोय. रोहन बारसकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. उमेशदादांच्या हस्ते त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. या चषकासाठी या ठिकाणी ते उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सज्जाद भाईंचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यानंतर रोहन बारसकर यांचा या ठिकाणी सन्मान होईल. रोहन पाटणे यांचा या ठिकाणी सन्मान होईल. अप्रतिम सामना एकीकडे चालू आहे, दुसरीकडे जर पाहिलं तर सन्मान केला जातोय आलेल्या मान्यवर पाहुण्यांचा. या ठिकाणी सन्मान केला जातोय. हॅलो. त्याचबरोबर रोहनजी पाटणे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मी उमेश दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण रोहनजी पाटणे यांचा देखील या ठिकाणी सन्मान करणार आहोत. निश्चितच आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान करणं या चषकाचं किंवा या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे आणि निश्चित रूपानं त्या प्रत्येकाला इथे मात्र सन्मानित केलं जाते. रोहनजी पाटणे यांचा देखील या ठिकाणी उमेशदादांच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. निश्चितच सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. ते या ठिकाणी उपस्थित राहिले. पुन्हा एकदा सामन्याकडे वळणार आहोत. सामना जर पाहिला तर अप्रतिम असा आहे, रंगतदार सामना आहे आणि असा असताना आपण पाहतोय माऊ 11 एकविरा थळ आणि दुसरीकडे जर पाहिलं तर साई झिराट संघ. धावफलकावर जर पाहिलं तर 18 धावा आहेत. दुसरं षटक घेऊन प्रारंभ आलाय. प्रारंभकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. प्रारंभ पाटील हे नाव रायगड टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठं नाव म्हणून ओळखलं जातं आणि असं असताना चांगली खेळी आतापर्यंत त्याने साकारलेली पाहायला मिळते. यावेळी फुल टॉस चेंडू नक्कीच जर पाहिलं तर चेंडूला कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने लगावलाय, टोलवलाय, 6 धावांसाठी मारलाय.
आणि या षटकाराच्या सहाय्यानं आपण जर पाहिलं तर अप्रतिम फटका या ठिकाणी सन्मित्र म्हात्रेच्या बॅटमधून आला. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस 24 धावा धावफलकावर आलेल्या आपण पाहतोय. काल आपण जर पाहिलं तर मला वाटतं साखर संघाचा सामना होता सँडी वॉटर स्पोर्ट्सचा आणि जिथे कॉमेंट्री बॉक्स आहे तिथे पिंट्या शेटचं बॅनर देखील आहे आणि त्या बॅनरला लागला तर 4,444 रुपयांचं पारितोषिक होतं. काल लागला तर दिलं होतं. काल ते पारितोषिक लागलं होतं. लागला नाही चेंडू पिंट्या शेट, परंतु असा प्रकारचा फटका तिथे येणं गरजेचं होतं जो पिंट्या शेट यांच्या बॅनरला लागू शकला असता. निश्चितच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 2 षटकं झाली. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर 24 धावा आल्या. प्रारंभ पाटील थोडासा महागडा साबित ठरलाय. 20 धावा खर्च केल्यात संकेश दादा आणि जर 20 धावा या ठिकाणी प्रारंभ पाटीलनं खर्च केल्या असतील तर माऊ 11 एकविरा थळ संघाचे फलंदाज आता आपल्याला जर पाहिलं तर लयमध्ये आलेले दिसत आहेत. आणि असं असताना या ठिकाणी माऊ 11 एकविरा थळ संघ कशा प्रकारची फलंदाजी करणार आणि त्यांना प्रत्युत्तर कशा प्रकारे साई झिराटचे गोलंदाज देणार हे पाहणं गरजेचं आहे. नागेश पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर सज्ज होईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज रितेश म्हात्रे. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या, त्यातल्या 3 रितेशच्या खात्यात गेल्या. एक बाईच्या स्वरूपात होती जी टीमच्या खात्यात किंवा एक्स्ट्रा खात्यात गेली. तोच रितेश या ठिकाणी नागेश समोर पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेट चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. एक धाव त्या ठिकाणी धावून पूर्ण केली आणि एका धावेच्या सहाय्यानं इथे मात्र सन्मित्र म्हात्रे पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक येतोय. पहिल्या चेंडूवर 1 धाव येते. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर 25 धावा आपण पाहतोय. सन्मित्र म्हात्रे आहे, त्याच्यानंतर आदिल कुरेशी आहे, त्याच्यानंतर जर पाहिलं तर अजिंक्यकडे ती क्षमता आहे, त्याच्यानंतर आशांक साखरकर आहे, त्याच्यानंतर यश म्हात्रे आहे. आणखी चांगले फलंदाज जर पाहिलं तर आपण थळ संघामध्ये आणखी पाहतो. म्हणजे निश्चित रूपानं थळमध्ये देखील फलंदाजीची डेप्थ आहे आणि असं असताना या धावा चेसेबल आहेत, परंतु ती चांगली गोलंदाजी होणं गरजेचं. यावेळी मात्र सन्मित्रच्या बॅटमधून मोठा फटका आलाय, पण क्षेत्ररक्षक अर्पित वैती आपण पाहतोय अगदी काऊ कॉर्नरला उभा होता आणि या ठिकाणी मात्र अप्रतिम झेल अर्पितच्या माध्यमातून टिपला गेलाय. चेंडू थ्रो केला तो अजिंक्यवर जाऊन लागला. म्हणजे बघा भावाभावांचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. पण अर्पितनं अप्रतिम झेल जज केला, अप्रतिमरित्या झेल टिपला आणि फलंदाज सन्मित्रला मात्र या ठिकाणी माघारी धाडलं. माऊ 11 एकविरा थळ संघाचा महत्त्वाचा खेळाडू मात्र या ठिकाणी बाद होऊन तंबूत परततोय. परंतु असं म्हणतात ना की 1983च्या वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजचा पहिला विकेट पडला की जास्त चिअर व्हायचं. अलीकडे 2-3 वर्षापूर्वी पाहिलं तर भारतीय संघाचा पहिला विकेट पडला की जास्त चिअर व्हायचं, कारण विराट कोहली यायचा. तेव्हा जर पाहिलं तर व्ह्यू रिचर्ड्स यायचे. आणि असं असताना आता जर सन्मित्र बाद झाला असेल तर बेहतर से भी कुछ बेहतरीन हो सकता है असा खेळाडू कोण असेल तर तो आदिल कुरेशी आहे. आदिल कुरेशी म्हटलं की कुठलंही मैदान असो, कसंही मैदान असो, त्याचं टायमिंग, त्याचा क्लास, त्याचं जर पाहिलं तर कॅलिबर, त्याचं पोटेन्शियल, सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. परंतु असं असताना निश्चित रूपानं इथे मात्र रितेशनं देखील अप्रतिम गोलंदाजीचा नमुना सादर केलेला आपण पाहतोय. 2 चेंडू फेकलेत आणि 2 चेंडूंवर अवघी एकच धाव खर्च केली आणि सन्मित्र म्हात्रेसारखा मोठा फलंदाज बाद केला. दुसरीकडे नागेश शीदला मात्र आत्तापर्यंत बॅट ओपन करू दिली नाही आहे. पण नागेश शीद हा नागेश शीद आहे ना, तो पहिले काही चेंडू घेईल, खेळेल, पण तो तेवढं कव्हर करण्याची क्षमता देखील ठेवतो. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रितेश म्हात्रे सज्ज होईल. सामना करेल फलंदाज आदिल कुरेशी. पुढचा चेंडू यावेळी मात्र शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. पंच शैलेश महाडिक यांचा इशारा आलाय. चेंडू वाईड आहे, चेंडू स्वैर आहे. धावसंख्येत 1 न वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर निश्चित रूपानं 26 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रितेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल.
पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रितेश सज्ज होईल. सामना करेल आदिल कुरेशी. आणि मी म्हटलं होतं आदिलची क्षमता काय आहे, आदिलचा क्लास काय आहे, आदिलचं कॅलिबर काय आहे. आदिल कोणत्याही प्रकारचे फटके अगदी सहज सहज खेचू शकतो आणि हे त्याने या ठिकाणी दाखवून दिलंय. अप्रतिम फटका आदिल कुरेशीच्या बॅटमधून आलाय, सीमारेषा पार, खणखणीत षटकार. पंधरा चेंडू आणि आता पंधरा चेंडू आणि 25 धावांची गरज. पंधरा चेंडू आणि 25 धावांची गरज या ठिकाणी आपण पाहतोय. माऊलीवन एकविरा थळ सांगाला पहिल्या षटकात अवघ्या 4 धावा जरी दिल्या असल्या तरी तो थळ संघ आहे, काय करू शकतो हे आपण पाहिलेलं आहे. आणि असं असताना निश्चित रूपानं कशा प्रकारचं क्रिकेट या ठिकाणी जर पाहिलं तर आदिल कुरेशीच्या माध्यमातून खेळलं गेलंय. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकार लगावला गेलाय, हे देखील आपण पाहिलेलं आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रितेश पुन्हा एकदा सज्ज होईल. कल्पेश दादा, काल आपण एका व्यक्तीचं नाव घेतलं ना सुरुवात षटकारानं. कुठलीही स्पर्धा असू दे, लेदरची असू दे, टेनिसची असू दे, आपल्या सिद्धूचे वडील विजयजी पाटील, त्यांचा एक रेकॉर्ड आहे की ते कुठलीही स्पर्धा असू दे षटकारानं सुरुवात करायची. आदिल कुरेशीनं काय केलंय, आल्या आल्या षटकारानं सुरुवात केली. पार्थ घरातला चांगलं माहिती आहे. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल केलाय आदिल कुरेशीच्या माध्यमातून. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु इथे मात्र प्रयत्न 100% झाले परंतु रिझल्ट मात्र आला नाही. चेंडूला पाठवून दिलं ते म्हणजेच स्क्वेअर लेगच्या दिशेनं 4 धावांसाठी आदिलच्या माध्यमातून खणखणीत चौकार आलेला पाहायला मिळतोय. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. 36 धावा धावफलकावर आहेत. 13 चेंडू आणि आता 21 धावांची गरज. आपण काय पाहतोय या क्रीडा नगरीमध्ये, या क्रीडा भवनच्या मैदानावर, तर आपण आदिल कुरेशीचा शो पाहतोय. आपण अजिंक्य वैती पाहिला, अजिंक्य वैतीचा क्रिकेट पाहिला, अजिंक्य वैतीचा क्लास पाहिला. आता आदिल कुरेशी बघा. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू त्याच पट्ट्यात आदिल कुरेशीच्या माध्यमातून. काय फटका सजवलाय, अप्रतिम फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गुडलेन स्पॉटवरून उसळी घेणारा चेंडू होता, आदिलच्या रेंजमध्ये आला आणि पुन्हा एकदा सेम रिझल्ट. मी काय म्हटलं होतं पुरुषोत्तम दादा, सन्मित्र मात्रे बाद झाल्यानंतर बेहतर से भी बेहतरीन कुछ हो सकता है, तो आदिल कुरेशी आहे. आदिल आला, त्यानं पाहिलं, त्यानं 2-3 चेंडू 4 चेंडू खेळले आणि 16 धावा केल्या. त्याच्यामध्ये 2 षटकार, 1 चौकार लगावला. म्हणजे हा क्लास आहे आदिल कुरेशीचा. त्यानं सामन्याला अगदी सोपं करून ठेवलं जिंकण्यासाठी. आता मात्र 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. बघा ना, सामना होता कुठे, सामना आला कुठे. हेच तर क्रिकेट आहे ना. आणि ते क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय. प्रोलिंगच्या माध्यमातून मित्रांनो ही स्पर्धा संपूर्ण जगभरात यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दाखवली जाते. तब्बल 99.1K सबस्क्रायबर झालेले आहेत ना. आणि आपल्याला आता ते 1 लाख करायचे आहेत. 1 लाख झाले की इथंच केक कापणार आपण. निश्चित रूपानं आज रात्री उस्मान दिसेल, आज रात्री पवन केने दिसेल, आज रात्री तुम्हाला अक्षय पवार दिसेल, आणखी कित्येक चांगले आयकॉन्स दिसतील. आणि मग त्यांना बघण्यासाठी देखील यूट्यूबला गर्दी होईल. आणि मग गर्दी जर तुम्ही करत असाल तर मग आल्यासारखं एकदा सबस्क्राईब देखील करून जा. शिरुविक देखील आलेला आहे, शिरुविक देखील दिसेल आपल्याला पाहायला मिळेल. हुसेन टाके दिसेल, महेंद्र अंधेरे दिसेल, शुभम जाधव दिसेल. त्याच्यानंतर जर पाहिलं तर आपल्याला धावफलकावर 12 चेंडू 15 धावांची गरज. यावेळी फटका हवेत आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक नक्कीच या ठिकाणी कैवल्य कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. 42 धावा धावफलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात. आता दुसरा गडी बाद झालाय. नागेश शीदनं थोडं नाराज केलंय परंतु तरी देखील 11 चेंडू 15 धावांची गरज. आपल्याला निखिल पारवे देखील आज दिसेल. आणि मग या सगळ्यांना बघण्यासाठी तुम्ही अलिबागमध्ये येऊ शकत नसाल, तुम्हाला वेळ नसेल, तुम्ही घरी बसून पाहत असाल तर तुम्ही तो प्रोलिंकवरून सामना पाहताय. आणि प्रोलिंकवरून जर तुम्ही सामना पाहत असाल तर मग प्रत्येकानं सबस्क्राईब करणं गरजेचं आहे ना. कारण ट्रोलिंगच्या माध्यमातून एवढी मोठी स्पर्धा आपल्याला यूट्यूबला लाईव्ह दाखवली जाते. अप्रतिम टेक्निकल टीमवर्क या ठिकाणी पाहायला मिळते. नवीन फलंदाज यश म्हात्रे आलाय. यश म्हात्रे देखील काय आहे, यश म्हात्रे ॲज अ बॉलर म्हणून आम्ही कित्येक वर्ष त्याला पाहिला.
ॲज अ ऑलराऊंडर नंतर कित्येक वर्ष पाहिला. आता थोडासा बॉलिंग टाकताना पायामध्ये दुखापत झाली, मग बॉलिंग थोडी कमी केली आणि आता ॲज अ प्रॉपर बॅटर म्हणून यावर्षी यश म्हात्रेनं मोठमोठ्या स्पर्धांमध्ये समोरच्या संघांना मात्र जर पाहिलं तर पाणी पाजलंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मंदार आलाय. मंदार टू यश. या ठिकाणी बघा ना, म्हात्रे बंधूंची जोडी आहे. एकीकडे यश आहे, दुसरीकडे मंदार आहे, परंतु एक गोलंदाजी करतोय, एक फलंदाजी करतोय. हा चेंडू या ठिकाणी आणखी एक निर्धाव पाहायला मिळतोय. 800 बाकी आहेत 1 लाख सबस्क्रायबर होण्यासाठी. 100 वाढलेत ना. शैलेश महाडिक यांच्याकडून इशारा आलाय. सोयर चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. 10 चेंडू आणि 14 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मंदार सज्ज. सामना करेल यश. यशच्या पट्ट्यात चेंडू मात्र आला. इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न. अप्रतिम झेल रितेश म्हात्रेच्या माध्यमातून टिपला गेलाय. हे डेडिकेशन आहे. काल आपण पाहिलं तर पिंट्यादादा गायकवाड यांचा राजा शिवछत्रपती किहीम संघ खेळताना पाहिला आणि या संघामध्ये आपल्याला दिसला ऋषिकेश राऊत, जो पडला झडला, त्यानं चेंडू अडवले, त्याने जर पाहिलं तर एकही झेल सोडला नाही आणि त्याच्यामुळे 2 सामने विजयी होऊन तो देखील संघ क्वालिफायरच्या उंबरठ्यावर आहे. आज जर पाहिलं तर आज तोच खेळ या ठिकाणी साई झिराट संघाच्या माध्यमातून होतोय. गोलंदाज थोडेसे महागडे साबित झालेत, परंतु क्षेत्ररक्षकांनी मात्र कोणत्याही प्रकारे नाराज केलेलं नाही आहे. निश्चित रूपाने यश म्हात्रेला बाद होऊन तंबूत जावं लागतंय. 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. संकेत दादा, सामना इथे संपलेला नाही आहे. सामना अजूनही ऑन आहे. दोन्ही संघांमधला कोणताही संघ या ठिकाणी या सामन्यामध्ये विजयी होऊ शकतो. त्याच्यासाठी ज्याचा खेळ चांगला होईल तो संघ मात्र या ठिकाणी विजयी होईल. नवीन फलंदाज अजिंक्य म्हात्रे. अजिंक्य म्हात्रे आणि आदिल कुरेशी, तुम्ही दोघांना बघा, कायम तुम्हाला जर पाहिलं तर निश्चित रूपानं अंगानं दोघेही अगदी सारखे वाटतील. चपळ आहेत, ताकद भरपूर आहे दोघांच्यातही. आणि असं असताना जिथे आदिल आहे तिथे अजिंक्य आहे. अजिंक्य त्या प्रकारची फलंदाजी करतो, ताबडतोड तोडफोड फलंदाजी अजिंक्यच्या माध्यमातून आपण पाहतो. आणि असं असताना या ठिकाणी कशा प्रकारची फलंदाजी अजिंक्यच्या माध्यमातून केली जाणार. मंदारच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 1 धाव खर्च केली जाते, 2 गडी बाद केले जात आहेत. 3 चेंडू या ठिकाणी फेकलेत. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. चला, घाई करायची आहे आदिल. चला, आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. अजिंक्य म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर मंदार म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल. आणि असं असताना 9 चेंडू आणि 14 धावांची गरज या ठिकाणी आपण पाहतोय. माऊ 11 एकविरा थळ संघाला जिंकण्यासाठी आहे. आणि ही गरज आता अजिंक्य पूर्ण करणार का, की मंदार म्हात्रे आपल्या गोलंदाजीचा क्लास या ठिकाणी दाखवणार. लेफ्टी गोलंदाज नेहमीच घातक ठरलाय प्रत्येक स्पर्धेमध्ये. यावेळी मात्र बॅकफुटवर जाऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा झेल खाली क्षेत्ररक्षक. आणखी एक फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. माऊ 11 एकविरा थळ संघाला आणखी एक हादरा बसतोय, आणखी एक धक्का बसतोय. इथे मात्र हातातोंडाशी आलेला सामना आहे आणि या सामन्याला अशा प्रकारे आपण गमवू शकत नाही आहोत माऊ 11 एकविरा थळ संघ. पण साई झिराट संघ सांगतोय आमच्याकडची क्षमता, आमच्याकडचा क्लास, आमच्याकडचं कॅलिबर, आम्ही लालच देतो फलंदाजांना आणि त्याच्यामध्ये फलंदाज स्वतःहून फसतात. हे जो खेळ आहे, हा जो खेळ या ठिकाणी सादर केला जातोय, तो खेळ मात्र या ठिकाणी वर्णी लागतोय साई झिराट संघाच्या. चला, नवीन फलंदाज लगेच. चला सुमित, लवकर पाठवायचा फलंदाज. नवीन फलंदाज प्रकाश हालेखाना. प्रकाश हालेखाना डेप्थचा चांगला वापर करताना आपल्याला दिसतो. क्रीजच्या गहिराईचा ज्याला म्हणतात ना, डेप्थ ऑफ द क्रीज जाऊन मोठे फटके मारताना नेहमी दिसतो. PNP चषकामध्ये त्यानं संदीप बटारेवर आक्रमण चढवलेलं आपण पाहिलं होतं. निश्चित रूपानं लेग स्पिनर बॉलर होता. स्लोअर 1 चांगले चेंडू खेळतो. आणि असं असताना निश्चित रूपानं प्रकाश हालेखाना आता
या ठिकाणी कशा प्रकारची कामगिरी करणार, कारण नॉन स्ट्राईक एंडवर कोण आहे, नॉन स्ट्राईक एंडवर आदिल आहे. आदिलनं काय केलंय आतापर्यंत, 4च चेंडू खेळलाय पण 4ही चेंडूंवर मोठे फटके आलेत. आणि असं असताना प्रकाश हालेखानाला काय करायचं आहे, या 2 चेंडूंवर एक मोठा फटका घ्यायचा आहे, त्याच्यानंतर आदिलवर जबाबदारी द्यायची आहे. 8 चेंडू 14 धावांची गरज, धावा चेस होऊ शकतात, धावा डिफेंड होऊ शकतात, दोनही बाजूंचा खेळ या ठिकाणी आहे. परंतु असं असताना निश्चित रूपानं गोलंदाज मंदार म्हात्रेचं कौतुक करावं लागेल, कारण त्याने मात्र या ठिकाणी थळ संघाला कुठेतरी बॅकफूटवर ढकललंय. पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला होता, पंच शैलेश महाडिक यांच्या माध्यमातून निश्चित रूपानं वाईड चेंडू घोषित करण्यात आला. रिव्ह्यू पंच काय निर्णय आहे, वाईट चेंडू आहे. येस, वाईट चेंडू आहे. धावसंख्येत एका धावेची भर पडेल नक्कीच धावफलकावर. चला घाई करायची आहे मंदार. चला अजिंक्य, चला 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. आपण पाहिलं ना की पहिल्या इनिंगमध्ये साई झिराट संघ अक्षरशः फसला होता. तिथे अजिंक्य वैतीचा आपण शो पाहिला, त्यानं काय फलंदाजी केली तेच आता आदिल कुरेशी मागून येऊन करतोय. सन्मित्र म्हात्रेनं चांगली फटकेबाजी केली होती, त्यानंतर आदिल कुरेशी आला, आदिल कुरेशी देखील त्या प्रकारची फटकेबाजी करता झालाय. आता प्रकाश हालेखानावर जबाबदारी आहे, लेफ्ट हँड फिरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळी मात्र मी म्हटलं ना डेप्थ ऑफ द क्रीज जाऊन खेळण्याचा प्रयत्न असतो प्रकाश हालेखानाचा, आणि त्या प्रयत्नामध्ये प्रकाश हालेखाना कधी यशस्वी होतो कधी अयशस्वी होतो. पण इथे मात्र मंदारच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. 12 चेंडू 15 धावांची गरज होती, आता ती गरज 7 चेंडू आणि 13 धावांवर आले. माफ करा, 7 चेंडू आणि 13 धावांवर आले. काय गोलंदाजी साकारली या ठिकाणी मंदारनं. साई झिराट संघ एकीकडे आहे, दुसरीकडे माऊ 11 एकविरा थळ संघ आहे. निश्चित रूपानं असं असताना मान्यवर पाहुणे देखील सामन्याचा आनंद घेतायत. आणि इथे मात्र पुढचा चेंडू इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न होता, अडवणं गरजेचं आहे, थांबवणं गरजेचं आहे. या ठिकाणी नाही नाही नाही, आदिल कुरेशीला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. मंदार म्हात्रेचं कौतुकास्पद गोलंदाजी. या गोलंदाजीमध्ये मंदार म्हात्रेनं अवघ्या 3 धावा खर्च केल्या आणि आपल्या संघाला निश्चित रूपानं एका सुयोग्य स्थितीमध्ये आणलंय. 6 चेंडू 12 धावांची गरज. काय होणार यश, 6 चेंडू 12 धावांची गरज आहे. नक्कीच जर पाहिलं तर सामन्यामध्ये रंगत आहे, रंगतदार सामना आहे. असं असताना या ठिकाणी कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जाईल. या ठिकाणी 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. प्रत्येकाचा ओपिनियन असतो ना, कोण जिंकेल कोण हरेल. काही पब्लिक थळच्या बाजूने दिसेल, काही पब्लिक साई झिराटच्या बाजूने दिसेल. आमच्यासारखे काही न्यूट्रल असतात जे म्हणतात की चांगला खेळ ज्याचा होईल तो संघ जिंकेल. आणि निश्चित रूपानं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कोणीही विजयी होऊ दे, परंतु सामना मात्र रंगतदार होणं गरजेचं आहे. 6 चेंडू 12 धावांची गरज. साई झिराट की माऊ 11 एकविरा थळ. निश्चित रूपानं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता गोलंदाजी मार्कवर अर्पित वैती आलाय. त्यानं जी जर्सी घातली ती जर्सी पुरुषोत्तम दादा ऑस्ट्रेलियन संघाची जर्सी आहे. आणि त्याची जर आपण बॉडी लँग्वेज पाहिली, त्याचं जर आपण पर्सनॅलिटी पाहिली तर तो तसाही ऑस्ट्रेलियनच वाटतो. कॅमरॉन ग्रीन बघा कसा असायचा, जर्सी जरी मॅक्सवेलची असेल तरी कॅमरॉन ग्रीन कसा असायचा, उंच पुरा अगदी जर आपण पाहिलं तर. आणि त्या प्रकारचा आपण पाहतोय अर्पित वैतीला. झिराटचे नक्की सगळे हायटेड आहेत, सगळे बलदंड आहेत, अगदी प्रोफेशनल खेळाडूंप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच क्वालिटीची थळकडे आहे. यावेळी मात्र पहिला चेंडू आपल्या हाईटचा पुरेपूर वापर, परंतु शॉर्ट पिच चेंडूला या ठिकाणी मात्र पंचांनी स्वैर घोषित केले, वाईट घोषित केले. धावसंख्येत 1 वाढ होईल. 6 चेंडू 11 धावांची गरज. बघा ना, आपण नक्कीच पाहू शकतो अर्पित वैतीला काय हाईटनं येतो, कशा प्रकारे गोलंदाजीवर येऊन चेंडू रिलीज करतो. पुढचा चेंडू घेऊन अर्पित पुन्हा एकदा सज्ज होईल. प्रकाश हालेखानासाठी या चेंडूला लॉंग ऑफ रिजनला खेळून काढलंय. आता मात्र थोडंसं टेन्शन वाढलं असेल किंवा स्ट्राईक एंडवर जर पाहिलं तर आदिल कुरेशी आलाय. 5 चेंडू 10 धावा. इट्स नॉट बिग डील फॉर आदिल कुरेशी, पण अर्पित वैती देखील त्या क्वालिटीचा, त्या पोटेन्शियलचा, त्या क्षमतेचा गोलंदाज आहे ना. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी आदिल कुरेशीचा जर इथे विकेट मिळवता आला तर मात्र साई झिराट संघ सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक करता झाला असं आपण म्हणू शकतो. पण असं असताना निश्चित रूपानं आदिल कुरेशी
कशा प्रकारची फलंदाजी करणार, कारण या सामन्यामध्ये थळ संघाला जिंकायचं असेल तर 5 मधले 3 चेंडू आदिल कुरेशीला खेळणं गरजेचं आहे. एक चेंडू या ठिकाणी झालाय, 5 चेंडू 10 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर अर्पित वैती आलाय, सामना करेल फलंदाज आदिल कुरेशी. यानंतर होणारा सामना जय मल्हार अलिबाग विपक्ष, यातून विजयी होणारा संघ. मग कोण विजयी होणार हे येणारे 5 चेंडू सांगतील. पुढचा चेंडू घेऊन अर्पित वैती गोलंदाजी मार्कवर आदिल कुरेशीसाठी. चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर टाकलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी अर्पित वैतीनं हा चेंडू स्वैर फेकलाय, पण हा चेंडू खराब म्हणता येणार नाहीये, कारण आदिल कुरेशीच्या रेंजमध्ये जर चेंडू आला तर आदिल कुरेशी तो कुठे मारेल आपण मागच्या ओव्हरमध्ये पाहिलंय. त्याच्यामुळं आदिल कुरेशीला चेंडू त्याच्या अंगापासून लांब टाकणं गरजेचं आहे. या ठिकाणी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू बघा ना, आदिलनं स्ट्राईक रोटेट केलेली नाही आहे. 4 चेंडू 9 धावांची गरज. अप्रतिम खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. मारायचाच आहे आणि असं असताना 12 चेंडू 15 धावांची गरज असलेला सामना आता कुठं आलाय तर 4 चेंडू 9 धावांच्या गरजेवर. मोठे संघ खेळत असले की असंच असतं आणि हे या ठिकाणी पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका या ठिकाणी पाहायला मिळालाय. नाही नाही नाही, प्रकाश हालेखानाकडे देखील आदिल क्षमता होती, तो एकाचे 2 करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. निश्चितच 3 चेंडू 9 धावांची आता मात्र गरज असेल माऊ 11 एकविरा थळ संघाला जिंकण्यासाठी. अर्पित काय करतोय, अजिबात वेगळं काही करत नाही आहे. आपल्या लाईन आणि आपल्या लेंथवर त्यानं विश्वास ठेवला आहे. आपल्या हाईटचा, आपल्या गोलंदाजीच्या क्षमतेचा त्यानं पुरेपूर वापर केला आहे. समोरचा फलंदाज रायगड जिल्ह्यातला एक मोठा खेळाडू आहे, परंतु असं असताना निश्चित रूपानं त्याला मात्र रोखून धरण्याचं काम आतापर्यंत केलं होतं. पण मी उभा का राहिलो, मी का थांबलो, माझ्याकडं का थांबण्याची क्षमता आहे, तर माझ्याकडं ही क्षमता आहे की मी पुढचा चेंडू सीमा पार पाडू शकतो, आदिल कुरेशी सांगतोय. बॅटच्या रेंजमध्ये आदिलला चेंडू भेटलाय आणि त्याला मात्र आदिल कुरेशीने लॉंग ऑनच्या वरून पाठवून दिलाय सीमा रेषा पार. 2 चेंडू 3 धावांची गरज. 2 चेंडू 3 धावांची गरज आहे. सामना जर टाय सुटला तर सुपर ओव्हर होईल, हे लक्षात घ्या. मोठी मॅच आहे, महत्वपूर्ण व्यक्तिमत्व, अर्थातच अलिबाग नगरपालिकेचे प्रथम व्यक्ती सन्माननीय प्रशांतजी नाईक यांचे या ठिकाणी आगमन झालंय. 2 बॉलमध्ये 3 ची रिक्वायरमेंट आहे. वेदांत, असे 2 बॉल पाहिले आपण जिथे एकही धाव आली नव्हती. मग अर्पित आणि त्याच्या समोर असलेला आदिल कुरेशी, ही रायव्हलरी इंटरेस्टिंग आहे. एक महत्वपूर्ण मॅच चालू आहे. पुढचा चेंडू अर्पितच्या माध्यमातून आदिल कुरेशीसाठी. अप्रतिम चेंडू. या ठिकाणी काय झालंय, आदिल कुरेशी बॅक टू द पॅव्हिलियन. बघा ना अर्पित वैतीनं काय केलंय, कसा बाद झाला हा रिप्ले दाखवेल, परंतु आदिल कुरेशी बाद झालाय. हो, लिडिंग एज लागली होती आणि तिला मात्र या ठिकाणी झेलमध्ये कन्वर्ट केला. अप्रतिम झेल टिपली. 1 चेंडू 3 धावांची गरज. वेदांत, 1 बॉल मध्ये 3 ची रिक्वायरमेंट आहे. जे 2 बॉल डॉट आले होते, स्ट्राईक रोटेट न करता प्रकाश हालेखानावरती दाखवलेला थोडासा नकारात्मक दृष्टिकोन इथे पाहायला मिळाला. प्रकाश हालेखानाने खूप चांगलं क्रिकेट खेळलंय. काल अलिबाग प्रीमियर लीग मध्ये त्याने सुद्धा चांगले मोठे फटके खेळले. मात्र आज मैदानावरती खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी या म्हणीसारखं काहीसा खेळ झालाय. 1 मध्ये 3 ची रिक्वायरमेंट झाली. जे मैदानाच्या बाहेर प्रेक्षक आहेत ना, ते फिंगर क्रॉस करून म्हणत असतील सुपर ओव्हर होऊ देत. काय घडणार या मॅच मध्ये? 3 धावांची गरज. 2 आल्या तर सुपर ओव्हर होईल. अर्पित वैतीसाठी पारितोषिक आले. ऍडव्होकेट प्रवीणजी ठाकूर साहेब यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज या विकेटसाठी आहे. विकेट अनमोल आहे आणि म्हणूनच का होईना या भावना महत्वाच्या आहेत. आणि ऍडव्होकेट प्रवीण ठाकूर ज्या वेळेला खुश होता त्या वेळेला पारितोषिकांची बरसात होते. 1 मध्ये 3 ची रिक्वायरमेंट. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. माजी आमदार मधुशेठ ठाकूर स्मृती चषक 2025 चा चित्त थरार. 1 मध्ये 3 ची रिक्वायरमेंट. अर्पित वैती पुढचा चेंडू घेऊन. यावेळी मात्र नो चेंडू आहे. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा आल्यात. ज्या संघाची जर्सी घातली त्या संघाचा मोमेंटम माइंडसेट घेऊन अर्पित वैती आला होता, पण इथे मात्र अर्पित काय चुकलं, यॉर्कर लेंथ नव्हती टाकायची. या मैदानावर 3 धावा धावून काढणं शक्य नाही आहे. शक्य आहे चपळ असाल तर, परंतु शक्यतो चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर आपल्याला
निश्चित रूपानं आपण जर पाहिलं तर शक्य होत नाहीये सहजासहजी. एक चेंडू एक धावाची गरज बघा या वेदांत, ठिकाणी. मराठीमध्ये ना एक म्हण आहे, देव देतं आणि कर्म नेतं. एक मध्ये 3ची रिक्वायरमेंट आहे. अशा वेळेला हा फुलटॉस भीमर आपल्या अंगलटी आलाय. एक गोष्ट तर कन्फर्म आहे, जर डॉट बॉल आला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. जर रन आली तर मात्र इथून माऊ 11 एकविरा थळ संघ विजेतेपद प्राप्त करू शकेल. बरं, स्ट्राईक एंड वरती कोण आहे याच्याबद्दल सुद्धा चर्चा करूयात. ज्याच्याकडे असंख्य अक्षरशः 1 दशकाहून जास्तीचा अनुभव आहे असा तुषार घरत मैदानाच्या आत स्ट्राईक एंड वरती आहे, ज्याने अशा पद्धतीची स्थिती बऱ्याच वेळेला जवळून पाहिली आहे, अनुभवली आहे आणि मैदानावरती चित्त थरार सुरू आहे. थांबा, नो चेंडूला या ठिकाणी रिव्ह्यू केलंय. पंचांनी केलंय का? पंचांनी केलंय. यस, म्हणजे अजून काही क्लिअर नाही आहे. अजून काहीही क्लिअर नाही आहे. पुरुषोत्तम दादा गेलेत, चेक करायला गेलेत. पण असं असताना मात्र सामन्यामध्ये काय झालंय, अर्पित वैती एक चूक आपली किती महागात पडू शकते. कारण इथे दुसरा चान्स नाही आहे. दुसरा चान्स नाही आहे इथे. इथे हारलात तर आपल्याला बाहेर जावं लागेल. असं असताना तू आदिल कुरेशीला बाद केलं होतंस. तुला नक्कीच समोर आलेला फलंदाज तुषार त्याच क्षमतेचा तेवढा मोठा फलंदाज होता. पण नवीन आलाय ना, तो नवीन आलाय म्हटल्यानंतर त्याच्यावर देखील दडपण दबाव असेल की नाही. आणि असं असताना या ठिकाणी मात्र अर्पित वैतीला योग्य टप्प्यावर चेंडू टाकणं गरजेचं होतं. जी गोलंदाजी आदिल कुरेशीला केली ती गोलंदाजी करणं गरजेचं होतं. या ठिकाणी आपण पाहतोय, ओ हो, भरपूर भरपूर वर आहे चेंडू. पंचांचा इशारा, इट्स नो बॉल. या ठिकाणी आता माऊ 11 एकविरा संघ थर्ड संघ या सामन्यामध्ये जर सुपर ओव्हर झाली म्हणजे हरू तर शकत नाहीये. आता सुपर ओव्हर नंतर सुपर ओव्हरचा रिझल्ट समजेल. परंतु या चेंडूवर एक धाव निघाली तर थर्ड संघ विजेता होईल. या चेंडूवर जर धाव निघाली नाही तर सुपर ओव्हर होईल. त्याच्यामध्ये काय होईल, त्याच्यामध्ये कोण जिंकेल ही पुढची गोष्ट आहे. फ्री हिट चेंडू असणार आहे, हे देखील लक्षात घ्या. फ्री हिट चेंडू असणार आहे. काय होईल, काय घडेल, काय बिघडेल. बघा वेदांत, आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे, हा बॉल फ्री हिट असेल त्यामुळे फ्री हिट वरती फलंदाज केवळ 3 पद्धतीने आउट होऊ शकेल. रन आउट, ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड आणि हिट द बॉल ट्वाइस. आणि मग अशा वेळेला काय घडणार, एक बॉल एकची मॅच. पुढचा चेंडू, मोठा फटका आलाय आणि या ठिकाणी माऊ 11 एकविरा थर्ड संघ विजयी झालाय. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. परंतु पराभूत संघ साई झिराट संघ, आपण देखील अगदी अंतिम चेंडू पर्यंत अप्रतिम खेळ केलात. आपले देखील हार्दिक हार्दिक आभार. सुमेध, कुठेही जायचं नाहीये, लगेच टॉस होईल. या सामन्यानंतर आपला जय मल्हार अलिबाग संघासमोर लगेचच सामना आहे. हा, सुमेध टॉस करून घ्यायचा आहे पहिला. हा, नंतर आपण बघूया. परंतु सुमेध यायचं आहे. सन्माननीय अनिलजी बेंगाडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करूयात. माजी रणजीपटू यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आपण पाहतोय नाणेफेक होईल. नेल बायटिंग मॅचेस म्हणजे काय असतात हे मैदानावरती आज रसिक मायबाप प्रेक्षकांनी अनुभवलंय. क्रीडा भवन